भोसले? तुम्ही न्यूज वगैरे काय बघत नाही काय? का नख कापून झाल्यावर टाकायला ठेवतो तो पेपर? का रद्दीचे पैसे घेता? तुला नक्की काय म्हणायचंय? हा मर्डर भोसलेने केलाय, भोसलेने मारलाय. महाडिक खून प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलंय. विरोधकांनी दबाव टाकल्यामुळे सरकार अडचणीत आले आणि त्यात आता केंद्र सरकारने सुद्धा ही केस गंभीरपणे घ्यायचं ठरवलंय. या केसचं महत्व ओळखून ही केस तातडीने सीबीआय कडे सोपवण्यात आली. आम्हाला कळालेल्या माहितीनुसार सीबीआय ऑफिसर कन्याकुमारी डांगे या मुंबईत हजर झाले. या त्याच ऑफिसर आहेत ज्यांनी कोलकात्यामधील बॅनर्जी हत्याकांडाची केस केवळ 36 तासात सॉल्व्ह केली होती. हा ट्रॅक रेकॉर्ड त्या कायम राखतात का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील. अच्छा, म्हणजे त्या महाडिकच्या बिल्डिंग खाली जी बाई होती ती सीबीआय ऑफिसर आहे. काय ग? अगं एकटीच काय बडबडतेस? नाही काही नाही. काय आज काय प्लॅन काय? आज काय माहित नाही, म्हणजे आईने सांगितलं तर महालक्ष्मी मावशीकडे नेईन डबा. अगं पण लवकर ये परत, नाही तर बाबा ओरडेल. हो, ऍक्च्युली आजोबा मला खूप काम आहेत तिथे. ते फोकस ग्रुपचं काम आहे, त्यानंतर माझं सबमिशन आहे, ते पण थोडं लिहायचं बाकी आहे. एक मिनिट, इकडे इकडे. तुझं त्या डॉक्टरबाईचं सेशन चालू आहे ना? तू सांगितलंस ना अक्षयची काही चूक नाही म्हणून. हो आजोबा, मी झालंय बोलणं, त्या घेणार आहेत सेशन. चला मी तयार होते, मला अंघोळ करायची. काय चाललीस आजोबा? मी घाईत आहे. अगं ओ मॅडम, काय करताय? असल्या अवस्थेत उड्या वगैरे मारू नका, ठेवा ते बाजूला. मला डोहायला लागलेत श्यामजी. काय उड्या मारायचे? प्रेग्नन्सीमुळे फ्लेक्झिबिलिटी गेली ना, जास्त नाही, फक्त 5 मारणार. काय व्हिडिओ काढताय? हो, सोशल मीडियावर टाकायला नाही, साहेबांना पाठवतो. काय वरून दबाव आल्याशिवाय अधिकारी ऐकत नाहीत ना. की रोतलो आणि फालतू आहात ना तुम्ही श्यामजी. तुमच्याच भल्याचं बोलतोय आणि तुम्ही मलाच बोलताय. एरवी तुमचं ऐकून घेतो, पण मॅम, मैं कमी आलायत तुम्ही, या. फॉरेन्सिकचं ऑफिस कुठे येते? बीकेसीला. श्यामजी गाडी काढा. ओके मॅडम. मॅडम, मी तुम्हाला जी फाईल दिली होती त्यात फॉरेन्सिकचे रिपोर्ट आहेत, मिळाला नाही का? दोरीच्या उड्या मारता येतात? येस मॅम. व्हेरी नाईस. त्यामुळे तिथे 1,500 मारायच्या, मी आणि श्यामजी जाऊन येईपर्यंत. जास्त नाही आहेत, मी प्रेग्नन्सीच्या आधी मारायचे. तारेवरची कसरत कशी होते ती तरी कळेल है ना. चला सुरू. Many many happy returns of the day, uncle. थँक्यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. अरे बापरे चिकू, थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. राजेश, आज मी आणि वसुंधरा तुझ्यासाठी केक बेक करणार होता. म्हणजे मी पहिल्यांदाच करणार आहे सगळं, ही करणार आहे सगळं काही. माझा आपला हाताला हात. ए अरे कशासाठी हे केक बिक सगळं? अरे एवढी तिची हौस आहे, तिच्या हौसेसाठी तरी केक कट कर ना. ए आपण ना ह्याला द्यायचाच नाही हा केक. बरं बरं करा. आता कसा आला लाईनवर. 1 मिनिट आले. हा. हॅलो, येते मी. सर, त्या सीबीआय वाल्या मॅडम आहेत ना, त्या येत आहेत ऑफिसमध्ये, म्हणून कॉल आला होता, मला जावं लागेल. काळजी करू नको, प्रेशर घेऊ नको. हा, जेन्युइनली बोल. तू कुठल्याही स्ट्रेसमध्ये किंवा प्रेशरमध्ये असं कळेल असं काही प्लीज. ए चिक्या, काय तुमची तिकडे खुसफुस चालली आहे रे? नाही नाही, काही नाही, कामाच. आंटी, ऑफिसमधून कॉल होता, मी जाऊन येते पटकन. आता सगळी केकची तयारी मलाच बघावी लागणार. चिकू
काय झालं, काही सिरियस आहे? अरे काही सिरियस वगैरे नाहीये. ठीक आहे, खरं सांगा मला. 100% आपल्याशी रिलेटेड काहीच नाहीये. ए हेकण्या क्लिप द्या मला, नाही तर तुझा हात मोडून टाकेन. करिश्मा मॅड आहेस का तू? हो आहे ना मॅड. हे काय चाललंय? करिश्मा काय करतेस तू? बेड लागले यार हिला. हिला ती भोसले सरांची क्लिप हवी आहे, म्हणते मीडियामध्ये देणार आहे मी. करिश्मा ए बाई गप्प ना तू, माझं डोकं आधीच गरम आहे. तू क्लिप दे ना मला. ए गप्पे. अरे यार त्या भोसलेने खून केला आणि माझा भाऊ राहुले अडकलाय. मी नाही सोडणार त्याला. त्याची क्लिप मी मीडियाला दाखवणार आणि त्याला जगासमोर उघडा पाडणार. त्या पोलीस स्टेशनला नक्की किती पोलीस कर्मचारी आहेत जरा मला यादी द्या. मला काही टोटलच लागत नाही. चला. येस मॅम. मॅम जागृती.com 24 तास न्यूज. आलं लक्षात. मॅम मी नेहा ताई शेट्टे, पत्रकार आहे. माहिती मिळवणं माझं काम आहे. नाईस टू मीट यू. आय एम नॉट सो शुअर अबाउट दॅट. मॅम प्लीज एक बाईट द्या ना. म्हणजे तुमच्याकडे एवढी हाय प्रोफाईल केस आली आहे, तुम्हाला काय वाटतंय? तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की तू ताबडतोब बाजूला. आता माझ्या गाडी बरोबर तू पण. मॅम असं काय करताय? बघा प्लीज एकच बाईट द्या ना. हे आज माझा उपास आहे बाई, आज नाही शक्य. मॅम आय नो यू आर जोकिंग. नो, आय एम नॉट जोकिंग. आणि आता लगेच बाजूला हो. कारण तुझी आणि माझी दोघांचीही वेळ आता खराब होती. तुझ्या वेळेचं माहित नाही, माझी वेळ भारत सरकारची. त्यामुळे आउट. चला 65वा श्लोक लावा मनाचा. नको. अरे तू शूट नाही केलंस माठ्या. दबंग ऑफिसर म्हणून व्ह्यूज आले असते ना, व्हिडिओ व्हायरल झाला असता. यार चल आता त्या रस्त्याच्या खड्ड्यांचं फुटेज आहे, ती स्टोरी कव्हर करू. हे बघ मला तुझा राग समजतो. कदाचित मी तुझ्या जागी असते ना तर मी सुद्धा अशीच रिॲक्ट झाले असते. पण आता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय? राहुलला सोडवणं, बरोबर? मग हे असं आपण एकमेकांशी भांडत बसलो तर त्याला कसं सोडवणार? आता तरी कुठे सोडवतोय? ए तू क्लिप दे ना यार, सुटेल तो. हे बघ आपण शांतपणे ठरवूया त्या फुटेजचं काय करायचं. तसंही आपल्याकडे ते फुटेज आहे म्हटल्यावर आपण म्हणू ते भोसले सरांना करावं लागेल. आपल्या हातात खूप महत्वाचा पुरावा लागलाय, पण म्हणून आपल्याला असं उतावळेपणा करून नाही चालणार. जे करायचे ते खूप विचारपूर्वक करावं लागणार, नाहीतर आपलेच प्रॉब्लेम्स वाढतील. पण हा कोणता नाही यार? ज्याने खून नाही केलाय तो पोलीस स्टेशन मध्ये, आणि ज्याने केलाय तो फिरतोय. एक मिनिट, आपण आता कुठल्याही कन्क्लुजनवर नकोय. मी ओळखते भोसले सरांना, म्हणजे माझा त्यांच्यावर राग आहे, पण मला माहिती आहे जर त्यांनी खून केला असेल तर ते हे असं काहीतरी नाही करणार. एखाद्या इनोसंट मुलावर सगळं नाही ढकलणार. तो माणूस असा नाहीये. एक मिनिट, तू बोलते म्हणून तो माणूस तसा नाही असं होत नाही. तू अजून दुनिया बघितलेली नाहीयेस. ए तू नाही ठरवायचं मी काय बघितलं आणि काय नाही ते. माझ्या डोळ्यासमोर माझ्या 2 मैत्रिणींचे खून झालेत आणि मी काय करू शकले नाही. आत्ता आपला मुद्दा हा नाहीये. मला इतकंच सांगायचंय की मी जितकं भोसले सरांना ओळखते त्यानुसार ते असं काहीतरी नाही करत. पण तुझ्या समाधानासाठी आपण कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेऊया, पण प्लीज अशी घाईघाई नको करूया. तुला काय बोलायला जातंय ग? तिकडे माझा भाऊ पोलीस स्टेशन मध्ये. मग मलाही त्याची काळजी आहे. मी तुला प्रॉमिस करते आपण लवकरात लवकर त्याला सगळ्यातून सोडवू. पण प्लीज तसं नको करायला. हे फुटेज मीडियाकडे नाही गेलं पाहिजे. जर हे त्यांच्या हाताला लागलं ना तर हा सगळा विषय भलतीकडेच आहे. अगं त्यांचा TRP वाढेल, पण कोणीही नंतर राहुलला सोडवायला येणार नाहीये. तुला रिक्वेस्ट करते. ठीक आहे, पण मी जास्त वेळ थांबणार नाही. आपल्याला काय नाही ग, तिकडे त्या राहुल्याला एक एक मिनिट एक एक दिवसासारखा वाटतोय म्हणून आपण बोलतोय सगळं. डोंट वरी, होईल सगळं नीट. तू शांत हो. सावनी, आता पुढे काय करायचं? म्हणजे आपण कोणाशी बोलायचं आहे हे सगळं, आणि ह्या सगळ्यात कोण आपल्याला गाईड करेल? माझ्या ओळखीतला सगळ्यात पोचलेला माणूस एकच आहे. कोण? नातीवर आलं संकट, प्रकट झाले व्यंकट. व्यंकट आजोबा.
येस, मी कन्याकुमारी डांगे, CBI ऑफिसर आहे. ओ हॅलो मॅम. सॉरी. येस मॅम. मला आमदार महाडिकांचे शूज बघायचे. काय मॅम? आमदार महाडिक, त्यांचा मर्डर झाला हो मॅम, मीच रिपोर्ट बनवला त्याचा. आहे तुमच्याकडे? हो. मग त्या रिपोर्ट मध्ये चणे घालून खाल्ले? नाही चणेवाल्याला विकलाय रिपोर्ट, नाही. म्हणजे आहे ना तुमच्याकडे? मग आता मी काय सांगते ते नीट ऐकायचं. का कान फक्त चष्मा लावायला आणि इयरिंग्स घालायला आहे? नाही. महाडिकांचा जेव्हा मर्डर झाला तेव्हा डेड बॉडीच्या पायात जे शूज होते किंवा चप्पल किंवा बाथरूम स्लीपर किंवा खडावा जे काही होतं ते मला बघायचंय आत्ता. येस मॅम, आणते. हो. एवढंच काम होतं माझं. किती बोलायला लावलंय मी? हे मुंबईकडचे सगळे ना गोंधळलेलेच असतात. त्यांच्या फक्त जीवनाला स्पीड आहे, बाकी कोण कुठे चाललंय कुणाला काही कळत नाही. ओ अंकल, काय साप सुंगला का? अहो बघता काय, बोला ना काहीतरी. कोण आहे? काय काम तुझं? ओ माझ्या भावाला सोडवायचं ना, म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय. हा, तुला मदत हवी माझी. गरजवंताला इतक्या उद्धटपणे वागताना आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय मी. काय हो तुम्ही टायमाची खोटी करते? ए सावनी, समजाव ना तुझ्या अंकलला. मी मीडियात जाईल हा. ए बाई, अशी फोडणीत पडल्यावर की टन 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 करू नकोस. शांत हो जरा. निदान माझ्या पांढऱ्या केसाचा मान ठेव. ठीक आहे अंकल, बोल. अंकल नाही मी, आजोबा आहे. बापाचा बाप, कळलं? बापाचा बाप. ऐक ना करिश्मा, थांब जरा. सॉरी आजोबा. आजोबा, आम्हाला ना काहीच सुचत नाहीये. ते फुटेज बघितल्यापासून डोक्यातलं कन्फ्युजन अजून वाढलंय. तुम्हाला काय वाटतं, भोसले सर असं करू शकतात? नाही, मला नाही वाटत तो असं काही करेल. माडिकचा मर्डर का करेल तो? काय मोटिव्ह तर पाहिजे त्याला. आणि जितका मी भोसलेला ओळखतो त्याच्यावर तो प्रामाणिक आहे, कर्तव्यदक्ष आहे, सगळं ठीक आहे. त्यामुळे तो असं करेल असं वाटत नाही. पण कधी कधी असं होतं की आपण एखाद्यावरती विश्वास टाकतो आणि तो आपल्याला दगात येतो. त्यामुळे मला माणसाची बुद्धी कधी फिरेल ते देव सुद्धा नाही सांगू शकत. त्यामुळे भोसलेची 100% गॅरंटी मी नाही देणार. पाहिलं, हे पण तेच बोलतायत. अरे तो महाडिक वाईट होता म्हणून भोसलेने त्याचा खून केलाय, पण तो माझ्या भावाला कशाला अडकवतोय? हे बस सावनी, त्या भोसलेचे काय लागायचे ते लागू दे, मला फरक नाही पडत. मला माझ्या भावाला वाचवायचं. ही क्लिप मी मीडियापर्यंत पोहोचवणार. ह्या जगाला कळू दे ना भोसले काय लायकीचा आहे तो. केसचा इंचार्जच मर्डरर आहे, तो काय स्वतःला अटक करणार आहे? ते काय नाही, भोसलेला आत टाकल्याशिवाय राहुल बाहेर येणार नाही. तू मला क्लिप दे. केवढी तू बोलतेस किती? हा, तिला जाताना उसाचा रस पाचतो मी, बर्फ घालून. हा, रस संपव, तो बर्फाचा कडा डोक्यावर ठेव आणि शांतपणे विचार कर. कळलं? नेहमी एक घाव दोन तुकडे असं करून चालत नाही. का 2 तुकडे होतात पण ते परत जोडता येत नाही. घाव घालायच्या आधी विचार करत असतो, तोच मी करतोय. भोसलेच्या जागी दुसरा कोणी असताना तर लक्षही दिले नसतं. जरा वेळ दे मला, सगळी खबर काढतो मी. 1 दिवस, मग नंतर जा ना तू मीडियाकडे. कधी 24 तास बोंबलत असतात ते, कधी जाऊ शकतेस. काय आजोबा बरोबर बोलतात करिश्मा. नक्की काय झालं ते एकदा कळलं पाहिजे. जर भोसले सर दोषी असतील तर आम्ही तुला कोणीच थांबवणार नाही. मग तू जा मीडियाकडे ते फुटेज घेऊन. मी स्वतः येईन तुझ्या बरोबर. पण आजचा 1 दिवस जरा थांब.
उलटे करा उलटे. महाडिकांच्या फ्लॅट मधल्या फिंगरप्रिंटचा रिपोर्ट हवाय मला. बोट, इंग्लिश मध्ये फिंगर प्रिंट रिपोर्ट, साधा शब्द आहे की नाही रोजचा तुझ्या कामातला. येस मॅम, येस, आणते. येस. श्यामजी, ते जे महाडिक आहेत त्यांचे जे पी आहेत कोरे गोरे जे काय ते त्यांना सांगा बोलवलं. येस मॅम. केकेने अचानक महाडिकचे शूज वगैरे विचारपूस केली. काय आहे सगळं? काय बोलली का ती? नाही ना, पण त्या बुटांचं खूप बारकाईने निरीक्षण करत होता त्या. काही बोलल्या नाही त्या मला, म्हणून मी पण काही विचारलं नाही. पण सर, काहीतरी आहे त्यांच्या डोक्यात आणि जे काही आहे ते चांगलं नाही सर. बघू, आज आज तू जरा लवकर घरी जा. ते दोघं असतील, तू जा. ठीक आहे, मी जाते लवकर. यू डोंट वरी. पण सर, तुम्ही तुमची काळजी घ्या. तुम्हाला सर्दी पण होतीये, आवाज पण बदलल्यासारखा वाटतोय. हा भोसले, काय करणार म्हणा, इकडे चहा घ्यायला तर लोक या. थोडा चहा घेणार का? या या, खाली या मस्तपैकी. काय बरोबर या. येते मी. हा, चहा नका घेऊ तुम्ही, काम आहेत आपल्याला. माझ्या बरोबर चला. ओळख पण नाही दाखवली. बस बस. मॅडम. उशिरा आला. नाही मॅम, तुम्ही बाहेरून आलात का? फॉरेन्सिकच्या ऑफिसला गेले होते. काही उपयोग नाही रे, माणसं सगळीकडे सारखीच. पण मॅम, तुम्ही धावपळ जरा कमी करा. म्हणजे मी जस्ट सजेस्ट करतोय, काही काम असेल तर मला सांगा. मी सांगणार तर आहेच ना. महाडिकांच्या बायकोला जाऊन भेटायचं आणि त्यांच्या प्रॉपर्टीची सगळी लिस्ट मला आणून द्यायची. मॅडम, मी लिस्ट दिली आहे तुम्हाला. एकदा परत जा, नीट चौकशी कर आणि कन्फर्म कर की लिस्ट बरोबर आहे ना. हा, मॅडम, कन्फर्म केली आहे. फारच हुशार आहेस रे तू. पण कुठेतरी एखादं सिक्रेट फार्म हाऊस, सिक्रेट प्रॉपर्टी, आयटम साठी घेतलेलं इलेक्शन कमिशन पासून लपवलेला एखादा फ्लॅट, काय नाही तर जमिनीत एखादं भुयार, समुद्रात पाणबुडी, आपल्याला काहीही चालेल, पण काहीतरी असणार नक्की. चौकशी कर खोदून खोदून आणि मला रिपोर्ट आणून दे सगळं. ओके मॅडम. ओके, जा. एक काम करा, या राजेश भोसलेचा सीडीआर आणि लोकेशन रिपोर्ट द्या मला. हो मॅडम, कुछ पूछू? विचारा, पण मला प्रश्न नाही आवडला तर दोरीच्या उड्या माराव्या लागतील. मला पण. मग ठीक आहे, मारीन. विचारा. तुम्ही भोसलेला या केस पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करताय का? श्यामजी, क्या बात है. हा, आज मी आईस्क्रीम खाल्लं तर चेरी तुम्हाला. चला. भांडण, राजेश भोसले आणि आमदारांचं भांडण. हो मॅडम. एका वाक्यात उत्तरं नाही चालली आहे. तू नीट सांगा ना पुढे काय झालं. मॅडम, भोसले साहेबांचे वडील आमच्या साहेबांना भेटायला आले. त्यांना फॅसिलिटी सेंटर संदर्भात काहीतरी मदत हवी होती, म्हणून ते भेटायला आले. आमच्या साहेबांकडे त्यांनी मदत पण मागितली. आमच्या साहेबांनी त्यांना काही ऑफर दिली, म्हणजे आमचे साहेब म्हणाले की तूच त्यांना समजाव, म्हणून मी भोसले साहेबांना साईडला घेऊन गेलो. ओ भाडी साहेब, मला ऑफर कसली देताय?
अहो लोकांना मदत करता यावी म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिले ना, का त्यांच्याशी धंदा करायला? नाही तुम्ही काय बोलू नका मध्ये, गप्पा बसा. ए नेते म्हणतात स्वतःला, अरे नेते कसले, दलाल येते दलाल. ठीक आहे, जा तुम्ही. मला हुक्की आली की परत बोलवीनच. ओके. जमसांडे, मॅम. अजयचे बाबा, त्यांचं नाव काय? राजेश भोसले. करेक्ट. तर त्यांचा सीडीआर आणि लोकेशन रिपोर्ट अर्ध्या तासात माझ्या टेबलवर पाहिजे. भोसले काकांचा का? 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली, मला उलट प्रश्न विचारायचे नाहीत, माझं डोकं फिरतं. आणि दुसरी, केसमध्ये काका मावशी मामा असली नाती जोडायची नाही. दोरीच्या उड्या मारल्या ना? नाही मॅडम. चला मारूया. एका बाजूला मी धरते, एका बाजूला श्यामजी धरते. चला सुरू. 1,500 मारायचे का? नको. नाही नको ना? मग परत माझं डोकं फिरवायचं नाही, माझा मूड खराब करायचा नाही. नाही तर दोरीच्या उड्या मी मोजीन आणि चुकत मोजीन. चालेल? दिलेलं काम करायचं, प्रश्न न विचारता. ते जे आहेत भोसले तुझे काका, त्यांचा सीडीआर आणि लोकेशन रिपोर्ट पाहिजे मला टेबलवर अर्ध्या तासात. येस मॅम. मॅडम थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला हेच सांगितलं होतं ना. श्यामजी तुम्ही बैल आहात, बैल. नाही म्हणजे चांगलं आहे, दिलेलं काम तुम्ही चोख करता. पण ही कबूतर आहे ना, आता आपण कबूतर जा 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 केलं ना, आता आपल्याला हवा तो मेसेज ती करेक्ट ठिकाणी पोहोचेल. राजेशचा सीडीआर काढायला सांगितलाय का? ते मला नाही माहिती सर, पण मला सुद्धा ऑड वाटलं म्हणून तर मी आधी तुम्हाला फोन केला. ओके ठीक आहे. हा. ए गाडी थांब. एक गोष्ट समजून घे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला प्रोटेक्ट करेन. नो सर, यू कॅन नॉट डू दिस. नाही, मला हे करावं लागणार, माझ्याकडे पर्याय नाही. एक लक्षात घे, केकेच्या हाती जर राजेशचा खरा लोकेशन रिपोर्ट लागला तर काय होईल? तर तिला कळेल की राजेश तिथे 10-15 मिनिटं नव्हता, म्हणजे भोसले माझ्याशी खोटं बोलला. कारण राजेश तिथे ऑलमोस्ट 1.5-2 तास होता. महाडिकचा मर्डर झाला तेव्हा आणि महाडिकचा मर्डर झाल्यानंतर सुद्धा. कळलं तुला? त्यामुळे काही करून मला ते लोकेशन रिपोर्ट तिथून मिळवावेच लागणार, नाहीतर वेळ हाताबाहेर निघून जाईल माझ्या. पण सर ते रिपोर्ट्स मिळवणं इतकं सोपं नाहीये. माझ्याकडे पर्याय नाही. कळलं ना? जमदाडीने मला काय सांगितलंय, ते रिपोर्ट्स तिने त्या केकेच्या टेबलवर ठेवले होते. त्यानंतर श्यामजीने मला सांगितलं होतं की मॅडम आताच ऑफिसमधून गेल्या, पास मला तिच्या ऑफिसमध्ये जायचंय, ते रिपोर्ट्स तिथून उचलायचे, दॅट्स इट. आणि उद्या सकाळी मॅडमनी ते रिपोर्ट्स मागितले तर मी दुसरे रिपोर्ट्स त्यांच्या टेबलवर नेऊन ठेवणार. सकाळी लवकर जाणार आणि असे रिपोर्ट्स ठेवणार ज्याच्यामध्ये लिहिलं असेल की राजेश तिथे 15 ते 20 मिनिटं होता, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण हे मला करावंच लागणार आहे, कळतंय का तुला? पण सर हा गुन्हा आहे आणि केके मॅडमला थोडा जरी डाऊट आला तर तुमची नोकरी जाऊ शकते. आणि मी जर हे नाही केलं तर माझा बाप जाईल. सर जे काही कराल ते प्लीज जपून करा. पण ते ऑफिस लॉक असणार आहे, तुम्ही कसं उघडणार आहे ते? आहे असा एक माणूस. स्पेशल कामांसाठी स्पेशल माणसं असतात वसुंधरा. असा एक माणूस माझ्या नजरेत आहे. काय शाला नियतीचा गेम आहे हा? म्हणजे आधी रेल्वेचा फाटा आणि नंतर काही करा आणि मला भेटा. अरे अशी का वेळ आली तुझ्या? मदत हवी आहे गुरुजी. अरे बापरे, तुला मदत करायची म्हणजे माझा एखादा अवयव निकामी होणार. नाही, असं काही नाही होणार. खरंच असं काही नाही होणार. भोसले, मगाशी त्या चहाच्या टपरीवरती जसं ओळख न दाखवता निघून गेलास, तसं आत्ता करू मी, निघून जाऊ इथून. तिथे बाकी पण लोक होते, कशी ओळख दाखवणार? नाही अहो तसं नाहीये. उगाच तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हवालदार असतात बाकी, म्हणून म्हणाल. माफ करा मला, मी पाया पडू का? मी पाया पण पडतो तुमच्या. पण इन्स्पेक्टर भोसले सगळा मात सोडून
बोलतोय म्हणजे जबरदस्त काहीतरी कारण असणार. काय मी पोलीसवाला नाही त्यामुळे जास्त भाव खाणार नाही. सरळ विचारतो, काय मदत करू, काय अडकलंय, काय सोडवायचं. टाळ तोडायचं. तोडायचं म्हणू नको रे. कुलपाला भावना असतात. मी कुलूप तोडत नाही, उघडतो. हे बघ भोसले, तू हं. हा काय तू पोलीस असून एका चोराला सुपारी देतोस का? आमच्या धंद्यात जेवण येऊन आमच्या पोटावर पाय आणतोय. तुम्ही टाळत उघडणार आहात का? प्लीज प्लीज. जे काम करण्यासाठीच आपला जन्म झाला त्याला नाही कसं म्हणाल? नुसतं कुलूप उघडायचंय का मर्डर वेपन पण लपवायचं? तू सांगशील ते करतो. तुम्हाला माहितीये मला सगळं माहिती आहे रे. फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. तू मला सांग काय झालंय ते. मला जर ते पटलं, तू निर्दोष आहेस याची खात्री वाटली, तर तुझ्यासाठी वाटेल ते करेन. बोल. पोलीस केस आहे, इथे डिस्कस नको करायला. अरे ह्याच्यासारखी सेफ जागा नाही दुसरी. जाऊ दे, चल. ऐक ना, रात्र खूप झालीये, केक कापून घे ना. नाही नाही, चिकू येईल, तो येतो म्हणाला. त्याचा काय भरोसा? अगं तो येईल ग, नक्की येईल तो. हे बघ, मी काय म्हणते, हा. वसुंधरा तू त्याला फोन लावून बघ. अगं कामाच्या गडबडीत ना तो सगळं विसरतो. आंटी मी केला होता कॉल, त्यांचा फोन लागत नाही ऍक्च्युली. राजेश, आपण ना अजून फार फार तर 15 मिनिटं वाट बघूया, नाहीतर मग तू केक कट करून घे. आल्यावर तो परत आपल्यावरच चिडेल. व्यंकट, माझे वडील निर्दोष आहेत. त्यांची काही चूक नाही या सगळ्यामध्ये. अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हेच ओरडून म्हणेन की त्यांनी आमदार महाडिकचा खून केलेला नाहीये. मला माहितीये ना, जो माणूस म्हणजे नियतीने एवढी त्याची ठासली आहे तरी आयुष्यात कुणाला शिवी म्हणून देत नाही, तो माणूस खून का करणार? चुकलं काय माहितीये, चुकली ती वेळ. बिचारा माझा बाप चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. खरं बघायला गेलं त्याची चूक काहीच नव्हती. पण झालं काय, तो जेव्हा तिथे होता तेव्हाच कुणीतरी त्या आमदार महाडिकाचा खून केला. मी जेव्हा तिथे पोहोचलो त्यावेळी मी त्याच्या हातात ते मर्डर वेपन पाहिलं. मला सुधारलंच नाही काही. माझा पाप आहे तो. बाहेर आमदार महाडिकाची बॉडी, याच्या हातात मर्डर वेपन. त्या क्षणी मला जे सुचलं ते मी केलं.